नमस्कार. तर आज आपण जास्वंदीच्या फुलांचं तोरण कसं बनवायचं ते पाहूया. तर त्यासाठी मी अ, प्रत्येक पाकळीला 5 पाईप क्लीनर यूज केलेले आहेत. कारण मी मोठ्या साईजचं फूल बनवत आहे. तर प्रत्येक पाकळीला जवळजवळ 5 पाईप क्लीनर लागलेले आहेत मला. तर एका फुलाला आपण 25 पाईप क्लीनर यूज करणार. तर अशा पद्धतीने मी एक पाकळी मग चिपकवत आहे आणि सेंटरला आपल्याला पराग लावायचे आहेत. जसं जास्वंदीच्या फुलाला असतो तसा आपण हे सेंटरला लावणार आणि मग एक आपलं फूल तयार होतं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आणि बॅक साईडला आपण ग्रीन पाईप क्लीनरने कवरिंग करणार. असंही कवरिंग केलेलं आहे. आणि आता आपण एका फुलाला 3 पानं लावणार आहोत. तर 3 लीफ लावत आहोत आपण एका पाईप क्लीनर ह्याला फुलासाठी. तर हे लावलेले आहेत. आणि आता हे मी बेल्ट घेतलेला आहे ग्लेस आणि त्याला असं आपण अटॅच करणार आहोत धाग्याच्या साहाय्याने आणि ग्लूच्या साहाय्याने देखील आपण त्याला फिक्स करणार तिथे. थोडंसं जास्त आपण टाके मारले तर ते चांगल्या पद्धतीने अटॅच होतं आहे. तर असं बॅक साईडने त्याला मी स्टिच करत आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक फूल लावून घेऊया. तर तोरणची साईज मी आता जी बनवत आहे ती जवळजवळ 45 इंचेसपर्यंत असेल. तर अशा पद्धतीने मी एका तोरणावर 5 फुलं बनवत आहेत. तर 5 फुलांमध्ये तुम्हाला जर गॅप ठेवायचं असेल तर गॅप ठेवू शकता. आणि आता मी दोन्ही पानांच्या मध्ये असे मोती विणत आहे. तर सर्व ठिकाणी असे मोती विणून झालेले आहेत आणि लटकन लावलेले आहेत. असं हे आपलं सुंदरसं तोरण रेडी.